अरे बाबा ही कुठली सकाळ अशी. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण आता दुसरा व्लॉग स्टार्ट केलेला आहे. आता आमच्या एवढे आंघोळ वगैरे झालेत आणि आता आम्ही दर्शनाच्या रांगेला लागण्यासाठी चाललेलो आहेत. 5:30 वाजलेत आणि तिकडे बघा रांगेसाठी धावपळ बघा सगळ्यांची किती. अर्धे गेलेत रांगेत, ज्यांचे आंघोळ झाले ते जसे जसे पुढे गेले. आता आमच्या आंघोळ झाल्यात, आम्ही चालू अजून 4-5 जण मागे आहेत. हे बघा खूप गर्दी आहे, प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आज. हे बघा तुम्ही रांग बघा कसल्या मोठ्या आहेत. चल हे बघा ही पहाटे 5ची एवढी मोठी रांग आहे. तरी आम्ही रात्रीच थांबणार होतो पण त्या ज्ञानूचा कोणी ऐकलं नाही आणि आता ही एवढी मोठी लाईन मध्ये जायचंय. आज भागवत एकादशी आहे, आज भागवत एकादशी आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. भागवत एकादशीच्या दिवशी आम्हाला इथे दर्शन भेटणार. खूप मोठी लाईन आहे. आपण आता लाईनीच भेटूया डायरेक्ट. कंटिन्यू अर्धा तास चालते तरी ती लाईन संपत नाही. मग ती लाईन कशी काय पूर्ण होणार आता. आणि इकडे बघा इकडे ते मांडव घातलेत लाईनींसाठी. काम 26 आहे. मला वाटत नाही आज ही लाईन पूर्ण होईल. हे बघा मंडप कुठनं आहेत ते लाईनचे. बाबा 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 हे सगळ्या लाईनीसाठी आहेत आणि कंटिन्यू स्ट्रेट चालू ती वेगळी लाईन. कमसे कमी अशी झिगझॅग करूनच 50 किलोमीटरची लाईन आहे. तरी पण जाऊच आता. ट्रेन गेली तरी चालेल आजची, पुढच्या वर्षी यायचं नाही पण यावर्षी दर्शन घ्यायचंच. 15-20 मिनिटं कंटिन्यू चाललो तेव्हा एक रांग होती आणि ही आडवी वगैरे ती तर एवढी मोठी आहे म्हणजे मला वाटत नाही 4-5 तासाचं काम नाही आहे. त्याच्यामध्ये दिवस जाणार पूर्ण दिवस जाणार. हे बघा इथनं स्टार्ट आहे, शेवटच्या मांडवमध्ये आम्ही आहे. बघा हे बघा आमच्या पुढे आलेले बघा. रांगेला आम्ही आता लागलेलो आहेत. आता 5:30 वाजता आम्ही आता रांगेमध्ये लागलो. 6:30 वाजलेत आणि आता रांग चालू झाली आणि तोपर्यंत रांग बघा एवढे आमच्या पाठीमागे आहेत आणि आमच्या पुढे आहेत तर 150-200 लाख पब्लिक आहे. 4-5 तास जाणार म्हणून काय बोलतो. दिवस लागला. हे बघा VIP एंट्री आम्हाला. ये ना म्हणा आमचा वादक राहिला मागे. चल 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 चल. आम्हाला VIP एंट्री भेटली एक लाईन. कोकणात घाली धिंगाणा यशोदेचा बाळकाना.
तुला देणार नाही दही, तुला देणार नाही दही, तुला देणार नाही दही. माझे जाते ग फिरते गोकुळ, कौतुके तू ये रे बा विठ्ठला, कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आता हा एक शेड आम्ही पार केलेला आहे. आता आम्ही दुसऱ्या शेडमध्ये आम्ही आता पोहोचलेलो आहे आणि एक शेड पार केला, दुसऱ्या शेडमध्ये आता पोहोचलेलो आहे आणि अजून असे 4 शेड आहेत आणि त्याच्यानंतर कमसे कम 1-1.5 तासाची अशी नाही 1 किलोमीटर लांब अशी एक अजून एक रांग आहे. कमसे कम 4-5 तास तरी लागणार आहेत. माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता आम्ही पोहोचलेलो आहे तिसऱ्या शेडमध्ये आणि हे बघा येऊ द्या. चला 4थ्या शेड मध्ये आम्ही आलेलो आहे दादा. 4थ्या शेड मध्ये 4था शेड थांबायचं नाही. आता तिसऱ्या शेड 4थ्या शेड मध्ये पोहोचलेलो आहेत आम्ही. आता 4-5 तास झाले पण कंटिन्यू चालतोच आम्ही, म्हणजे एक जागेवर थांबत नाही, कंटिन्यू चालूच आहे त्यामुळे काय वाटत नाही. आता 4थ्या शेड मध्ये अजून 5वा शेड आहे. अजून काय असेल तर माहित नाही. अजून एक शेड दिसतो इथनं, म्हणजे अजून पुढे असेल तर काही माहित नाही. खूप गोंगाट आहे, आवाज येत नाही. सरस्वतीला हळद लागली बाना इथला. आम्ही आता 5व्या शेड मध्ये पोहोचलेलो आहे. आता शेड संपलेले आहेत. आता आम्हाला एकदम ओरिजिनल रांग चालू होणार आहे. सगळे शेड आता संपलेले आहेत. 5व्या शेडमध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहे. जस्ट हा 4था शेड आता आम्ही सोडलेला आहे आणि 5व्या शेडमध्ये आता पोहोचलेलो आहे. आता
आता आमचा शेड संपलेले आहेत आणि आता आम्ही रांगेमध्ये करमाडी आला. आता लाईन सुरुवात झालेली आहे. मांडव संपलेले आहेत, शेडचे लाईन संपलेले आहेत. आता आम्ही मेन लाईनला लागलेलो आहेत. आता इथं स्ट्रेट कम से कम 1-1.5 किलोमीटर असेल. 1-1.5 किलोमीटर अजून सरळ लाईन आहे. ती झाल्यानंतर आपण पोहोचू घरी. घरी नाही, मंदिरात. मंदिरात जायला अजून 4 तास लागतील. 4 तास झालेले आणि 4 तास लागणार आहे. सकाळी 4 वाजता 4चं भाडं नक्कीच येतात. आता अजून 4 तास लागतील बोलतात मंदिरात जायला. 1-1 किलोमीटर लाईन आहे. आता आपण नदीच्या इथे पोहोचलेलो आहेत. अर्धा रस्ता पार केलेला आहे आम्ही, बघू शकता. अर्धा रस्ता पार केलाय. कसं इथे ब्रेक झालेला आहे आणि ब्रेक साठी पोरं थांबलेले आहेत. हे बघा, सगळ्यांनी बसून घेतलंय. आता ब्रेक झालेला आहे. अर्धा तास झाला इथे ब्रेक चालू आहे. मला वाटत नाही लवकर ब्रेक सुटेल, पण अर्धा तास झाला आम्ही इथे बसून राहिलो आणि आम्हाला भेटायला आलेत. त्यांना दर्शन नाही घ्यायचं दोघांना. ब्रेक झालाय, लाईन थांबली आहे. रांग सुरू झालेली आहे. परत सगळे उठले, रांग सुरू झालेली आहे. आता परत चालायला सुरुवात. आता अजून 3 तास लागतील आणि मग आम्ही पोहोचू मंदिरात. रांग एकदम स्लो 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 पुढे पुढे चाललेली आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहेत. इकडे आपला इकडे रूम आहे. आता पोहोचलो, बरंच लांब आलोत. आता इकडे बघा जुने घर बघा कशी होती, लाकडाचं काम. अजून भरपूर आहे. वाटतं जवळ आलो पण अजून भरपूर आहे. अजून 2-3 तास आहेतच. रांग काही संपत नाही. आमचं दर्शन आता झालेलं आहे. आता आम्ही रूमवर चाललोत आणि तिथनं डायरेक्ट घरी जायला निघणार आहेत. कारण आता खूप उशीर झाला आम्हाला आणि ट्रेन लवकरच आहे वाटतं. आणि ती पंढरपूर स्टेशनवर नाही, दुसरीकडे कुठेतरी येणार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही निघतो इथनं. 2:30 वाजलेत. आपण किती वाजता लाईनीला उभं राहिलेलो ना? 6 वाजता. 6च्या अगोदर राहिलेलो. 6 वाजता लाईन चालू झाली आणि आता 2:30 वाजलेत. एवढे तास आम्ही लाईनमध्ये होतो कंटिन्यू. आणि आता दर्शन झालेलं आहे आमचं 2:30 वाजता. आता आम्ही चाललेलो घरी आणि इथे काहीतरी आमचं चालू आहे परत. आता हे क्लास लावणार आहेत गायनाचे, म्हणून हे इन्स्ट्रुमेंट्स घेत आहेत. आता हे बघा याचं सदम्यात या. बाळा काय खायचंय का तुला? असं का बघतोय?
तसं नाहीये, मला सध्या करायचंय माझं काम. काय मला नाही माहिती. लग्नामध्ये सगळे जमलेले आहेत. आणि हे बघा हे गाणी बोलून एवढे यांना आता हे झालंय आता सगळे बघा. तर मित्रांनो हे बघा ऑडियन्स निघालेली आहे घरी जायला परत. आमचं आवरून वगैरे झालेलं आहे. आता आम्ही चाललो घरी. आता आम्ही सरळ घरी. जेवायचं आता काहीतरी खाऊ पिऊ, ट्रेनमध्ये बसू आणि सकाळी उठून डायरेक्ट घरी. डायरेक्ट एकविरेचा प्लॅन केलाय. तर मॅनेजमेंट फसते थोडीशी. हॅलो, आता आम्ही बसलेलो आहेत. काय खायला रे? आम्ही आता मिसळपाव खायला आलेलो आहे पंढरपूरला. एक जणांना खाल्लं तर होती आता टेस्टसाठी घेतलेल्या म्हणजे आता सगळ्यांना अनलिमिटेड आहे ना. आता प्रत्येक जण घेऊ शकतो ना सिंगल मध्ये. प्रत्येकाची सिंगलच झाली ना. कोणी पण कोणत्या पण हात घातला काय विषय. आता लेट 10 माणसं जा काम 25 आहे. सो हॅलो एव्हरीवन, आता आम्ही मिसळपाव खाण्यासाठी थांबलेलो आहे. सो हॅलो एव्हरीवन, वी आर गेटिंग इथे द्या कसा पहिले. तर आता आम्ही खातो जरासं. डोंट डिस्टर्ब. ओके अजय, अजय तुला ऐसे ना देखो प्यार हो जाएगा. पंढरपूरवरनं आता आम्ही आलेलो आहे तुळशी वृंदावनला. इथे तुळशी वृंदावनची एंट्री आहे. आता आम्ही आलेलो आहे तुळशी वृंदावनला. आता आम्ही जाणार आतमध्ये. तिथे तुळशी वृंदावन मध्ये जाऊन फोटो काढणार आहेत थोडे तुळशींचे. तुळशी वृंदावन. हो ना, आपली ताकद आहे तेवढी. आपलं रक्त सळसळतंय त्याच्यामुळे आपले पायच दमत नाहीत. चला तुळशी वृंदावन पोचलो. तुळशी वृंदावन सोलापूर, वन विभाग सोलापूर, परीक्षा. तुळशी वृंदावन मध्ये आता बसून खूप मजा आली. आता इथनं पण घरी जायची वेळ आली. तुळशी वृंदावन बघू शकता तुम्ही एकदा. सगळं गार्डन हो रहा है. हे बघा कसे बसलेत तुळशी वृंदावन मध्ये. हे तुळशी वृंदावन. तर आता इथनं पण कल्टी.com व्हायची वेळ आलेली आहे. आता चला इथनं पण जायचं दीपक. आता पंढरपूरला बाय बाय केला. आता तुळशी वृंदावनला बाय बाय करूया. आणि आता चला स्टेशनला पंढरपूरच्या. आणि सरळ जाऊया आणि कुठलाच टर्न न मारता कल्याणला जाऊया पहिला. आणि मग नंतर टर्न मारायला लागतील कारण का तिकडे टर्न आहे. इथे थांबतो फोटो काढतो. थांबा काहीच थांबा, याचा फोटो काढतो मी. आम्ही निघालो इथनं पंढरपूर स्टेशनला पण आता पोहोचलेलो आहेत आम्ही. आणि इकडे बघा कशी माणसं बसलेली आहेत. यांना ट्रेन बिन नाही. आता सगळ्या ट्रेन बंद केल्यात. आणि हे बघा स्टेशन कसला भारी आहे. स्टेशन सेम मंदिरासारखा स्टेशन आहे. आणि आता आम्ही इथनं जाणार दुसऱ्या स्टेशनला. आणि तिकडे आमची ट्रेन आहे. आणि तिकडनं जाणार घरी. तोपर्यंत तुम्ही बने रहो और देखते रहो और सब्सक्राइब करते रहो, लाइक करो, शेयर करो, एन्जॉय. बघा ट्रेन आलेली आहे. चंद्रभागेला हो. कुर्डूची वाडीला आता आम्ही उतरणार आहेत. तुम्ही बघू शकता आम्ही कसे उतरतो. आणि ट्रेनमधनं कसं उतरायचं ते आम्ही तुम्हाला शिकवतो. आता ट्रेनमधनं घाईमध्ये नाही उतरायचं. एकदम घाईमध्ये नाही उतरायचं. आरामात उतरायचं ट्रेनमधनं. ट्रेन पहिले थांबून जायची. आणि काही लोक असतात ना तर ती
10च्या स्पीडमध्ये पण उतरू शकतात, पण आपलं काय नाही, पण त्यासाठी दरवाजा थांबायला लागतं. आम्ही तुम्हाला सांगतो एकदम सेफ कसं उतरायचं. आमचं स्टेशन आलेलं आहे. आता इथनं आम्ही दुसरी ट्रेन पकडणार आहेत. हाव द जोश, हाव द जोश, उल्ला 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 उल्ला. सुजी दाखव ट्रेन कशी उतरायची. ए सुजा, अरे आपल्याला त्या माल डब्यात बसायचे परत. अरे काय आता रुकलं. अरे सुजा, अरे ते मग मागे थांबायचं ना काका तुम्ही. अहो हे साधा पंजाबी उतरले नाही रा. अरे याला उतरू दे ना. अरे उतर ना. हे बघा, हे बघा, हे आई बाप, हे आपल्या आई बापानी हे चल ना. हे बघा असं उतरायचं नाही. आता आमची ट्रेन आहे 1-1.5 तासानंतर. आम्ही आता कुर्डूच्या वाडीला आहे. किती वाजले ट्रेन? 10 वाजलेत आणि आमची आता ट्रेन आहे 11:30ची ट्रेन आहे. आम्ही आता 1 तास इथे वाट बघणार ट्रेनची आणि आम्ही खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. तुम्हाला अशी दाखवणार होतं पण माझा फोन स्विच ऑफ झाला. त्याच्यानंतर मग मी तिथे एक हॉटेल घेतला आणि तिथे चार्ज केलं फोन आणि त्यानंतर तर मग आता आम्ही आता ब्लॉग एंड करू. थोड्या टायमाने तुम्हाला ट्रेन दाखवणार पहिले आमची, त्याच्यानंतर ब्लॉग एंड करणार. ट्रेनमध्ये दाखवणार कोण कुठे बसला आहे आणि त्याच्यानंतर झोपणार. डायरेक्ट सकाळी उठणार, तिथनं कल्याणवरनं बस पकडणार आणि गावाला जाणार माझ्या मी. आणि आम्ही जातो आमच्या गावा. हे बघा 11:30ची ट्रेन आहे. 11:30ची ट्रेन आहे आणि आम्ही इथे बसलेलो आहे सगळे शांतपणे. आणि हे बघा इकडे कशी सगळी माणसं झोपलेत का उल्ले. हे काय झालं बोलतो तुझ्यासोबत? अत्याचार झाला हा? इकडे वर बघा आणि सांग पाहिजे काय झालं, कोण नडला तुला सांग. सांग, तू घाबरू नको, मावळा आहेस ना, घाबरू नको, सांग पटकन सांग. हातभर फाटलेली दिसते तुझ्या आज. एवढा मोठा राकट तू आणि कोणाला घाबरलास काय रे सुजित दादा? आणि तुम्ही कशाला एवढे दाटलेत तुम्ही? हा तुमची पण उल्ले. हे काय झाला मॅटर सांग मला याचा. नाही का गप बसला एवढा सुजित? उल्ले उल्ले. तुम्हाला सांगण्यास अत्यंत दुःख होते की आमची ट्रेन फायनली आलेली आहे. आमची ट्रेन स्टेशनवर आलेली आहे कुर्डूच्या वाडीला. आणि आता आम्ही इथनं जाणार सुसाट पत्ते. खूप सुसाट जाणार आहेत आम्ही इथनं आता. हे बघा आता तुम्हाला शिकवतो ट्रेन कसं चढायचं. कोणता पण दरवाजा खोलतात ही पोरं. चला चला इथेच जाऊया, इकडनं थोडेसे नजारे बघायला भेटतील. मस्करी समजून घ्या मित्रांनो, आपल्या काही गोष्टी काल्पनिक असतात. मी असं नाहीये, मला असं दाखवावं लागतं कारण माझे ब्लॉग आपले वर आहेत काय होत नाही. हेच बघते डबलचे काय हेच 15 व्ह्यू येतात मला, 11 व्ह्यू. यांच्यासोबत व्हिडिओ बनवतो हेच बघतात, मग मी खुश होतो. हे बघा हे बघा ट्रेन अशी चढ बाबू. थांब थांब थांब. हे बघा उतरताना दाखवलं तुम्हाला मी. हा चढ 1 2 3 स्टार्ट. पहिले हात असे पकडायचे, मग 2 स्टेप टाकायच्या, मग असं लटकायचं आणि मग आतमधल्याला लोटायचं आणि दरवाजाच्या बाहेर थांबायचं ना. पहिली गोष्ट तर आपल्याला कुठे जायचे? थांब मग. आता फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहेत आणि आमचे डब्यामध्ये आमचे सीट जवळ नाहीत, खूप लांब लांब सीट आहेत आमच्या. आपण एकत्र आता 71 नंबर आमचा. एक्सक्यूज मी काका, थांबा ना जरा. 31 32 संख्या अरे 31 32 71 फक्त 31 नशिबाने 32. आम्हाला चांगला सीट भेटो.
आता तुम्हाला माहीतच असेल नशीब चांगले कसे असतात ते. अरे 31-32 बाबा तुम्हाला किमयात झाली. फायनली आम्ही आता बसलेलो आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेन चाललेली एकदम स्लो आणि लवकरच पोहोचणार आहेत. आम्ही 5-6 तासामध्ये पोहोचणार आहेत कल्याणला आणि कल्याणला पोहोचल्यानंतर तुम्हाला आम्ही भेटणार आहेत. इथे येऊ नका, आम्हाला घाई गडबड नाही आवडणार. कुठे उतरले? कल्याण स्टेशनला पोहोचलेलो आहेत आम्ही आता इथं थेट मुरबाडला जाणार. सावकाश जा आणि जर कोणी त्रास बीस दिला तर मला काही सांगू नको आता, कारण का मी ट्रेनमध्ये होतो तोपर्यंत तुझी साथ दिली, शेवटपर्यंत साथ दिली. आता याच्या पुढे मी काही साथ देऊ शकत नाही. आता बोला आपले गुरुदेव, तुमची यात्रा सफल हो. हॅपी जर्नी, सारे बोलो हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. आतंकवादी की प्रेम कहानी नहीं होती. ओके अरे जायचे कुठे तुम्हाला पण. तर आता आपण कल्याणच्या बस स्टॉपवर पोहोचलेलो आहेत आणि इथे आपल्याला लाल परी तुम्हाला बघायला मिळत असेल. तिच्यामध्ये आपण आता बसणार आणि जाणार शिस्तीत. आम्ही बसमध्ये बसलेलो आहेत. आम्हाला काय डिस्टर्ब करू नका सध्या कोणी, कारण का खूप सारी टेन्शन फेस करत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहेत आणि तुम्हाला नाही माहिती, तर आम्हाला पण नाही माहिती, आम्ही झोपलेलो. आता अर्धा 1 तासामध्ये पोहोचू आपण मुरबाडला. आणि जर बसवाले काका जर सरळगावला सोडत असतील तर सरळगावला पण पोहोचू आपण. आणि मग ब्लॉग एंड करत आहोत काही. इथपर्यंत माझ्यासोबत तुम्ही बघितला ब्लॉग, त्यासाठी धन्यवाद तुमचे. तुम्हाला खरंच तुम्ही हिंमतवाले आहेत म्हणून तुम्ही आम्हाला बघता आणि असेच बघत राहा, असंच तुझा ब्लास्ट करत राहा डोक्याचा. आवडलं आम्हाला. सक्सेसफुल जर्नी. जाऊन आलो आम्ही, गेलो कसे आलो कसे कळलं नाही ब्लॉग. तर मिळते हे अगले ब्लॉग में तडकते फडकते. तोपर्यंत घेतो तुमची रजा आणि बोला रामकृष्ण हरी कुंडलिका. चला बाय. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूं, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं.